हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर असलेल्या टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांचा पगार तसेच पीएफ यासह त्यांना तात्काळ जॉईनिंग झाल्याचं लेटर द्यावं या मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले। यावेळी कर्मचाऱ्यांचा 2 महिन्याचा पगार न दिल्यानं समृद्धी महामार्गावरील कार्यालयात जाऊन मनसे कार्यकर्त्यांनी तेथील व्यवस्थापन अधिकाऱ्याला जाब विचारला। प्रसंगी कर्मचाऱ्यांचा 1 महिन्याचा पगार कंपनीने केला असून 20 मार्चपर्यंत राहिलेला पगार करणार असल्याचं यावेळी अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं। तर कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारे अन्याय झाल्यास मनसेच्या वतीने पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी मनसेच्या वतीने देण्यात आला। यावेळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष राजेश लुटे, शिर्डी शहर अध्यक्ष लक्ष्मण कोतकर, प्रशांत वागचौरे, गणेश जाधव, अंबादास कांबळे, अतिश शिंदे, चेतन जिंजाड, गौरव भालेराव, अभिजपे, अनिल गायकवाड, योगेश गंगवाल, अतिश शिंदे, अनिकेत खैरे आदींसह कर्मचारी उपस्थित होते। जिल्हा अध्यक्ष, शिर्डीचे शहर अध्यक्ष, कोपरगावचे सर्व पदाधिकारी समृद्धी महामार्गावर आलो होतो। हे बिचारे कामगारांचा जो प्रश्न होता त्या संदर्भात आम्ही आलो होतो। त्यांच्या समस्या आम्ही ऐकल्या, आम्ही त्यांना सांगितलं, पण याच्यानंतर आम्ही ऐकून घेणार नाही। आल्याबरोबर आहे ना, हे टोल एकही ठेवणार नाही। या मॅनेजमेंटला आता इथं सांगतो आम्ही, 2 महिन्यानंतर ह्या पोराच्या स्लिपा जर नाही आल्या, सॅलरी स्लिपा 2 महिन्यानंतर सगळं कळकट्याक होणार। एकही टोल नाका या ठिकाणी राहणार नाही। नागपूरपासून तर मुंबईपर्यंत काहीच राहणार नाही। आणि ह्या पोरांना कुणीही त्रास द्यायचा नाही। तुम्हाला मी आत्ताच सांगतो, इथं या ठिकाणी जर काय मुलांना काही त्रास झाला तर आम्ही इथं आल्यावर याचे काय परिणाम होतील हे तुम्हाला भोगावं लागणार इथं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे। गेल्या 7 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहता तालुका, कोपरगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि या समृद्धी महामार्गावरील जे आपले कामगार आहेत, त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं युनियन आहे, कामगारांचा प्रश्न होता की त्यांना बऱ्याच दिवसापासून 2 महिन्यापासून त्यांचं पगार होत नव्हता या ठिकाणी। आणि त्यांची काही अजून मागण्या होत्या, त्याच्यामध्ये जसं त्यांचं पीएफचा प्रश्न होता, त्याच्यानंतर काही त्यांचं जॉईनिंग लेटरचा विषय होता आणि पेमेंट स्लिपचा विषय होता। त्या सर्व मागण्यांचं आपण एक निवेदन टोल नाक्यावरील इथल्या मॅनेजमेंटला आणि जनरल मॅनेजरशी आपण फोनवर बोलून त्या गोष्टीबद्दल चर्चा केली आणि त्यांनी आपल्याला त्याच्यानंतर एक ग्वाही दिली होती की सोमवारपर्यंत आम्ही त्यांचं पगार जो राहिलेला आहे तो पगार आम्ही त्यांना देऊन टाकू आणि राहिलेला विषय जो पीएफचा वगैरे ते सगळ्या गोष्टी आम्ही जास्तीत जास्त लवकरात लवकर आम्ही पूर्ण करू। त्या पद्धतीने त्यांनी पगार जानेवारी महिन्याचा आमच्या मागणीप्रमाणे त्यांना जानेवारी महिन्याचा पगार सोडला। त्याच्यानंतर जो फेब्रुवारी महिन्याचा पगार आहे तो आता येणाऱ्या 20 तारखेला ते देणार आहेत। आणि राहिलेला जो पुढील पगार राहील तर त्यांना एक फिक्स डेट त्यांनी दिलेली आहे की 20 तारखेला, दर महिन्याच्या 20 तारखेला आपण यांचा सगळा पगार वगैरे पे करत जाऊ। राहिलेला विषय जॉईनिंग लेटर, ते पण ते या महिन्याच्या एंडिंगला त्यांना जॉईनिंग लेटर, त्याच्यानंतर पीएफ नंबर वगैरे त्यांनी प्रत्येकाचे दिलेले आहेत। आणि ज्यांना कुठेही पेमेंट स्लिपची जर अडचण येत असेल तर त्यांना आम्ही स्लिपची झेरॉक्स किंवा लेटर हेडवर ते पेमेंटचे सगळे डिटेल देऊ, ज्याच्यानी त्यांचं कुठल्याही प्रकारचं लोनचा विषय असेल, व्हेकल लोन असेल, होम लोन असेल, जिथं त्यांना पेमेंट स्लिपची गरज असेल बँकेच्या कामासाठी, तर त्या गोष्टीसाठी ते सोल्युशन त्यांना देणार कंपनीच्या शिक्क्यावर। ह्या गोष्टी फक्त आपल्या समृद्धी महामार्गाच्या शिर्डी टोल नाक्यावरनं चालू, तर हे विदर्भापासून तर मुंबईपर्यंत सगळीकडे ही कंडिशन होती। प्रत्येक ठिकाणी टोलचं आंदोलन समृद्धी महामार्गावरील एम्प्लॉईजनी, कामगारांनी हे टोल नाक्यावर आंदोलन पुकारलं होतं आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना सोल्युशन मिळालं। आज आम्ही हे आंदोलन या ठिकाणी स्ट्राईक मागं घेत आहोत। आमचं जर पुढं मागं जर याच्यामध्ये काही चेंजेस वगैरे झाले किंवा आमच्या डिमांडच्या व्यतिरिक्त तर आम्ही त्यांना परत या गोष्टीची इन्फॉर्मेशन देऊन त्याच्या पुढे परत आंदोलन करू। आता आमचे सगळे कामगार या गोष्टीसाठी तयार आहेत। कामगार कुठल्याही प्रकारचं आम्ही बळजबरीचं या ठिकाणी मागणी करत नाही। कामगार हे स्थानिक लेवलचे भूमिपुत्र असून, गोरगरीब घरातले असून या पेमेंटवरच जगतात, म्हणून त्यांना वेळेवर पगार मिळावा यासाठी हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार होतो। परंतु या ठिकाणचे जे मॅनेजमेंट आहे, बडे साहेब किंवा जनरल मॅनेजर अनिल आणि धीरज रॉय म्हणून, अनिल रॉय म्हणून ते या ठिकाणी होते। त्यांनी आमचं त्या गोष्टीचं सोल्युशन आत्ता आम्हाला दिलेलं आहे। यापुढं जर अशी काही त्यांना अडचण झाली तर कामगारांच्या पाठीमागं आम्ही सदैव असू आणि पुढचं आंदोलन आमचं मनसे स्टाईलने राहील। आम्ही सौम्य पद्धतीने आज चर्चा केलेली आहे। आम्ही या गोष्टीसाठी पूर्ण सॅटिस्फाईड आहे। कामगारांच्या काही मागण्या होत्या, त्याच्यातल्या प्रमुख 4 मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहे।
त्यांना 2 महिन्याची मुदत दिलेली आहे आता परत. ते म्हणे 2 महिन्यात ज्या काही यांच्या मागण्या होत्या ते मान्य केल्या ते आणि 2 महिन्याची मुदत 2 महिन्यानंतर समज त्यांनी जर आम्हाला भिंगोभिंगीचे कार्यक्रम केले तर मग पुढच्या टायमाला पार्ट 2 समृद्धीचा होईल ही गॅरंटी देतो. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून समृद्धी टोलनाक्यावरचे आंदोलन करण्यात आलं होतं उपोषणाचं. हे कामगार जवळजवळ 5 दिवस झाले तसे उपोषण बसले. आज हे उपोषण त्यांनी माग घेतलं कारण की कामगारांच्या काही मागण्या मान्य केल्या आणि काही मागण्या मान्य होणारी म्हणजे 2 महिन्याचा अवधी दिली. पण या मागण्या 2 महिन्यात जर मागण्या मान्य नाही झाल्या आम्ही नुसतंच मनसे स्टाईलने तर करणारच आंदोलन. पण वैयक्तिक म्हणजे लेबर कमिशनर असो किंवा ECS ऑफिस असो यांच्यापर्यंत या मागण्या पोहोचवणार आणि या सिस्टीम काय राहते सिस्टीमप्रमाणे पण करणार आणि मनसे स्टाईलने पण करणार आणि त्यावेळेस आम्ही दाखवून देऊ. पण मनसे म्हणजे काय नुसतं हाणामाऱ्या नाही तर सिस्टीमने पण चालणारी मनसे. आम्ही आता हे आज जे झालं ते सौम्य पद्धतीने झालं. पुढच्या वेळेस सौम्य पद्धतीने होणार नाही आणि हे 2 महिने दिले फक्त 2 महिने देऊन आम्ही शांत बसणार नाही. कागदोपत्री आम्ही सगळं करणार. लेबर कमिशनरला हे सगळं पाठवणार त्यांच्याकडून माहिती घेणार आणि का नाही करत आहे 2 महिने आता हे मुलांना 10 महिने झाले कोणाला वर्ष आले 300 रुपये सॅलरी किंवा 300 रुपये रोज आहे ते हिशोबाने यांना 9,000 रुपये महिना पडून राहिला काहींना 10,000 पडतो. तर त्यांची सॅलरी स्लिप पण नाही त्यांच्याकडे. PFचं नाही PF भेटतो तर मग ते PF नंबर आलेला नाही. आत्ताशी नंबर दिला आहे तर PFचा मेसेजसुद्धा यांना मोबाईलवर आला पाहिजे तेव्हा तो PF कट झाला म्हणून समजून. अर्धवट माहिती द्यायची ना अर्धवट काहीतरी काम करायचं हे चालणार नाही. मनसे स्टाईल काय आहे ना ते दाखवून देऊ आम्ही. जय महाराष्ट्र जय मनसे. जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी आमचे शिर्डीचे मनसेवाले या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांनी आज आमच्या सर्व ज्या मागण्या आहेत त्या समोरच्या आमच्या कंपनीसमोर मांडलेल्या आहेत. तरी पण आम्हाला त्या सगळ्या गोष्टीचा पुरावा भेटलेला आहे. त्यानंतर आम्हाला सगळ्या मागण्या त्यांच्या मान्य झालेल्या आहेत. त्यानंतर सगळ्या गोष्टी जर आम्हाला वेतन वगैरे सगळं व्यवस्थित भेटलं तर आम्ही मनसेच्या कार्यकर्त्याच्या हिशोबाने आम्ही या ठिकाणी काम करायला तयार आहे. स्टाफ सैलरी का इशू था वो जनवरी की सैलरी हम लोगों ने क्रेडिट कर दिया सबका. जो फेब की सैलरी है वो 20 तारीख तक क्रेडिट हो जाएगा ऐसा हमारे मैनेजमेंट का बोलना है. बाकी रहा ESI और PF का 15 अप्रैल तक हम पूरी कोशिश करते हैं कि सारे स्टाफ का ESI PF का कंप्लाइंसेस पूरी करें. रही बात इनका ज्वाइनिंग लेटर का, ज्वाइनिंग लेटर जो भी है जब भी हमारे यहाँ पर कोई नया स्टाफ आता है उसका हम ज्वाइनिंग फॉर्म भराते हैं तो उसका हम स्कैन कॉपी इनको पुट ऑन कर देंगे. आफ्टर दैट इनका मुद्दा एक था सैलरी स्लिप का. उसके लिए टेक्निकल चीज़ हैं थोड़ा इसके लिए वक्त लग सकता है बट हम उसके लिए हमारे मैनेजर को मंथली जब सैलरी बनती है तो 1-2 तारीख हम सैलरी शीट उनको भेजेंगे और उनको एक बंदे को बुलाकर उनका पूरा कितना उनका सैलरी उनके नहीं आने वाला है क्या क्या कटिंग्स हैं वो सब उनको बता दिया जाएगा. खुशखबर खुशखबर खुशखबर. श्री साईबाबांच्या पावन नगरीत पंचक्रोशीतील ग्राहकांना माफक दरात साई सखा या नूतन मेडिकल शाखेचा प्रारंभ होतोय. दिनांक 17 मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते तसेच महंत अरुणगिरी महाराज, भाजपा जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील, सभापती ज्ञानेश्वर आबा गोंदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या नूतन शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. वेळ सायंकाळी 5 वाजता. ओम साईराम. माझं नाव तन्मय गोंदकर. शिर्डी येथील सर्व नागरिकांसाठी आम्ही साई सखा मेडिकल अँड वेट ह्या फर्मचे उद्घाटन करण्यात आहे. तसेच राज्याचे पालकमंत्री व महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व विठ्ठलराव लंघे पाटील, अरुणगिरी महाराज व आपले ज्ञानेश्वर आबा गोंदकर सभापती यांच्या हस्ते होणार आहे. सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी की कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहावे व समस्त गोंदकर पाटील परिवार व शिर्डी ग्रामस्थ या वतीने तुम्हाला निमंत्रण. धन्यवाद. ठिकाण साई सखा हॉटेल शेजारी HP गॅस एजन्सी समोर, दत्तनगर, शिर्डी. आपले नम्र तन्मय गोंदकर पाटील, श्री संतोष गोंदकर पाटील, शिर्डी. मोबाईल क्रमांक 9130 09 18 49 9850 62 80 83.